तुम्हाला कोणतेही अर्थ काढायला तुम्ही फ्री आहात. जे अर्थ काढायचे ते काढा. युती झाली म्हणून तुम्ही जाहीर करा आमचं म्हणणं नाही. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं 31 तारखेच्या जानेवारीच्या पूर्वी घ्या, पण त्याच्या पुढे एक लाईन आहे. निवडणूक आयोगाची तयारी झाली असेल तर ही लाईन तुम्ही विसरताय. आणि त्याच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे ती तुम्ही पाहताय. मराठवाड्यामध्ये अतिग्रस्त पूरग्रस्त झाल्यामुळे त्याच्यामुळे निवडणुका झालेल्या नाही. त्याच्यामुळे जर तरवरती तुम्ही आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत जाणार का, काँग्रेसला आम्ही निमंत्रण दिले का, ते आम्हाला घेणार का, आम्ही त्यांना घेणार का, हे निरर्थक प्रश्न तुम्हीच उठवताय आणि तुम्हीच बोलताय. तर मला वाटतं त्याच्यावरती आता थोडंसं तुम्ही बंधन घाला. उद्या आमची जी तिकडे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला भेटणार आहोत. त्याच्यानंतर 12:30ला निवडणूक आयोग, 1:30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला या सर्व नेते मंडळींची पत्रकार परिषद पण आहे. तिकडे मी तुम्हाला निमंत्रण देतो, तुम्ही तिकडे पण या. त्याला आता झालं. एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस माझी शाळा सुंदर शाळा अशी योजना चालू केली होती, पण आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री योजना बंद होत आहेत. योजना बंद होतात, शिंदेच्या योजना बंद होतात. मला वाटतं या विषयावरती निश्चितपणे आता आजचा विषय जो आता तो महत्त्वाचा आहे. ही एक योजना चांगली होती, त्या योजनेवरती निश्चितपणे आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून घेऊ.